श्रीमंती आणि भरपूर पैसा यामधला फरक समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आपण तिरस्कार करतो ना, तसंच तिरस्कार करणारा एक मुलगा किंवा एक मुलगी आपण घरामध्ये वाढवायला घेतली आहे. आणि चुका लपवण्याची प्रवृत्ती ही चुका करण्याच्या पेक्षा जास्त भयानक ठरते. व्यापारी आणि उद्योजक यामधला हाच सगळ्यात महत्वाचा फरक आहे. व्यापाऱ्याला क्रियमाण कर्म कळतं, जे त्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी 50-1 लाखाची तजवीज आई वडिलांनी केली होती. क्रिप्टो ट्रेडिंग करत होतो आणि क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये 25 लाख गेले, पण ते परत रिकव्हर करायचे होते. मला क्रिकेट मध्ये फार चांगलं कळतं, मी ते ड्रीम 11ला पैसे बाकीचे लावले. शक्ती देत असू आणि ती शक्ती वापरण्यासाठीचा जो अधिकार आहे तो अधिकार मॅच्युअर्ड नसेल, कमिंग बॅक टू आवर लिंबू पाण्याचं उदाहरण. एक घटक झाला पाणी, दुसरं घटक लिंबू. लिंबू तयार कसं होतं? झाड कुठे? लिंबाचं शेत दाखवायला फिरवायला नेऊ शकतो आपण. त्यात काय काय शेतकरी करतो, कसं लिंबू आपल्या घरापर्यंत येतं, त्याची सप्लाय चेन. तसंच मिठागर दाखवू शकतो. समुद्रकिनारी आपण फिरायला नेतो, तसंच समुद्रकिनारी मीठ तयार कसं होतं, ते मीठ आपल्या घरापर्यंत पोहोचतो कसं. मीठ किती जीवनाचा आवश्यक भाग आहे, त्याचा भाव आणि साखरेचा भाव यात फरक काय आहे आणि का आहे, हे अनेक प्रश्न त्यांना पडणार. या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणं हा देखील एक खूप महत्वाचा आर्थिक संस्कार आहे. तसंच साखर कशी तयार होते आणि या सगळ्यातनं आपल्या एका ग्लासमध्ये येतंय, तयार होतंय, ते म्हणजे लिंबू पाण्यात किती जणांचा रोल आहे. ही अख्खी इकोसिस्टीम कळणं हे उद्योजकतेसाठी फार महत्वाचं आहे. अन्यथा आपण फक्त व्यापारी बनून राहतो. व्यापारी आणि उद्योजक यामधला हाच सगळ्यात महत्वाचा फरक आहे की व्यापाऱ्याला क्रियमाण कर्म कळतं. 8 रुपयाची गोष्ट 10 रुपयाला विकता येते, 2 रुपये प्रॉफिट. पण ही 8 रुपयाची गोष्टच कुठून कुठून आली, त्यात किती घटक इन्व्हॉल्ड आहेत, या सगळ्या इकोसिस्टीमचा जो अभ्यास करतो आणि त्या अख्ख्या इकोसिस्टीम वरती हळूहळू आपलं नियंत्रण जमवून व्यवसाय आखतो, तो उद्योजक. तुम्ही कुठलीही मोठी मंडळी बघा, अंबानी बघा, अदानी बघा, टाटा ग्रुप बघा, विदेशातले वेगवेगळे फोर्ड आणि वेगवेगळे ग्रुप्स बघा, महिंद्रा बघा, हे व्यापारी मंडळी नाही आहेत, हे उद्योजक आहेत. आणि उद्योजक आणि व्यापाऱ्यामधला फरक हा समजून घेणं, त्यासाठी पूर्ण इकोसिस्टीमला महत्व देता येणं हे गरजेचं आहे. इथे आपण जर मुलाचा शाळेतला सायन्स प्रोजेक्ट पण आपण करून देतोय आणि तो तिथे जाऊन जरा नाव त्याचं लावून घेत असेल क्रेडिट, म्हणजे तू कौतुकाचा धनी तू हो, श्रमाचा धनी मी होईन. श्रम मी करीन, त्याचा कौतुकाचा धनी तू हो. लक्षात घ्या, पुढे जाऊन करिअर मध्ये देखील श्रेय लाटणारी मंडळी दिसतात की नाही आपल्याला, त्यांचं काय फार आपण कौतुक करतो का? आपण तिरस्कार करतो ना, तसंच तिरस्कार करणारा एक मुलगा किंवा एक मुलगी आपण घरामध्ये वाढवायला घेतली आहे की ज्याला कर्माची टेस्ट काय आहे ती डेव्हलपच नाही करून दिली, फक्त जाऊन कौतुकाची टेस्ट डेव्हलप करून द्यायला देत असू. त्याला एक खूप महत्वाचा संस्कार आपण करतो. कर्म महत्वाचं नसतं, जाऊन पुढे पुढे करायचं, कौतुक आपल्याला मिळालं पाहिजे. हे आपल्या मुलांचं झालेलं चालेल का? म्हणून त्यांना ती डिलेड ग्रॅटिफिकेशन, आता लगेच मी जो मार्शमेलो खाऊ शकतोय त्या मार्शमेलोला थोडस पुढे ढकलून त्या कर्माची गोडी लावली, त्या सायन्स प्रोजेक्ट मध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींना तोंड देत एक एक अडचण सोडवत, भले या वर्षी चांगला रिपोर्ट प्रोजेक्ट नाही झाला, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा बेटर झाला, तिसऱ्या वर्षी परत बेटर झाला, 4थ्या 5व्या वर्षापर्यंत सायन्स प्रोजेक्ट चांगला बनायला लागेल.
पण ती 4-5 वर्ष त्या कौतुकासाठी मला प्रतीक्षा करायची वृत्ती निर्माण करण्याची हातातली जी संधी आहे ती जर मी सोडून देत असेल तर मी अधीरता पोचतोय, मी श्रेय लाटण्याची वृत्ती पोचतोय. नाही, ह्यातनं सुजाण आणि छान असे नागरिक उद्याचे घडू नाही शकत. या गोष्टी आपण लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी उद्योग काय आहे, इकोसिस्टीम म्हणजे काय, आपण जीवे जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून आहे. हे सगळे चराचरातली सृष्टी एकमेकांवरती अवलंबून आहे. ही गोष्ट ज्या वेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला आपण अधिक नम्र होतो, हंबल होतो. आपल्या मनामध्ये एक जाणीव निर्माण होते की अरे, हे आज मिळालेलं माझं जे सक्सेस आहे हे माझं एकट्याचं नाही आहे, यामध्ये किती जण इन्व्हॉल्ड आहेत. या सगळ्या इन्व्हॉल्ड लोकांमुळे माझ्यापर्यंत सक्सेस मिळतोय. त्याच वेळेला म्हणून त्या सक्सेस मिळाल्यावरती येणारा इगो येऊ शकत नाही. आणि लक्षात घ्या, गर्वाचं गर खाली. आज रामनवमी आहे. रामाबाबत काय म्हटलं जातं, रामानी काय म्हटलेलं, रावणाला मी नाही मारलं, रावणाच्या मी त्याला मारलं. ते मीपणावरचा विजय मिळवण्याचा महत्वाचा मंत्र देणारे प्रभू श्रीराम यांचा जर जन्मदिन आहे तर या जन्मदिनाच्या निमित्त आपण किती सुंदर योग साधला गेलाय की ज्या वेळेला आपण अर्थसंस्कार समजून घेतोय, मुलांसाठीच्या गुंतवणुका कशा असाव्या हे समजून घेतोय. या गोष्टी समजून घेण्यासाठी या चराचरातल्या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा आदर करण्याची जर मनात वृत्ती, त्यांचं महत्व ओळखलं तर जो हंबलनेस निर्माण होईल तो हंबलनेस शिकवणं हे गरजेचं आहे. नाही तर आजच्या पिढीतली मुलं खूप ॲरोगंट होत चालली आहेत. का होत आहेत? लक्षात घ्या, आजची मुलं ही देखील कोणाची मुलं आहेत, मिलेनियम. या मिलेनियल जी पिढी आहे ती देखील जर ओनली चाइल्ड आहे, म्हणजे त्यांचं जो ओनली चाइल्ड जर हे असेल तर 6 जणांचा एकुलता एक वारस तो मुलगा किंवा ती मुलगी असते. सो मिळणारं अटेन्शन आठवा तुम्हाला आणि मिळणारं अटेन्शन या आजच्या 8 ते 10 वर्षाच्या मुलांना. इमॅजिन करा, 6 लोकांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपला वारस म्हणून जर असेल तर आई वडिलांनी जरी एखादी गोष्ट नाही द्यायचं म्हटलं तरी हे आजी आजोबा देतात. हे आजी आजोबांनी नाही दिलं तर मी त्या आजी आजोबांकडे मागून मिळू शकतं. ही गोष्ट मला माहित असेल तर मला वाटायला काय लागतं, हळूहळू आपणच भगवान आहे. हा जो आपणच भगवान आहे मोड सुरू झाला की विनम्रता वगैरे, विद्या विनयेन शोभते, या सगळ्या ज्या गोष्टी आपण मिळाल्या त्या आपण पासवूनच करत नसू. आणि फक्त आपल्याला काय काय नाही मिळालं त्यातल्या गोष्टी, मला नाही मिळाला 1.5 लाखाचा फोन लहानपणी, मला पण हवा होता त्यावेळेला, मला साधासाच फोन वापरावा लागला कॉलेजपर्यंत, मी माझ्या मुलाला लाखभर रुपयाचा फोन शाळेतच देईन. मग असंच करत पुढे पुढे मी माझ्या मुलाला 18 वर्षाच्या आतच गाडी देईन. आणि मग याच पुण्यामध्ये घडलेली पोर्श कारची घटना आहे. त्या पोर्श कारच्या घटनेमध्ये घडलेले जे त्या मुलाला घडवण्यामध्ये रिस्पॉन्सिबल असलेले जे पालक आहेत ते पालक, आणि आज मुलाला त्याच्या कमवत्या वयात पण तो आलेला नाहीये, त्याच्या आधी 1.5 लाखाचा आयफोन सारखा फोन देणं, हे देखील त्याच्या योग्यतेच्या पलीकडची गोष्ट देणं, हा मेल कॉग्निटिव्ह सेटअप हा सेमच आहे. दोघेही जण एकाच रस्त्याने निघालेले आहेत. सो म्हणून हा रस्ता थोडा सोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये बदल करणं हे आवश्यक आहे. तर इथून पुढचा समृद्ध होण्याचा, श्रीमंत होण्याचा रस्ता दिसेल. आपण देवासमोर जाऊन असं म्हणतो का, देवा मला खूप पैसा दे, काय म्हणतो आपण हात जोडून, देवा
सुख संपत्ती आणि समाधान दे. आपण म्हणतो का खूप सारा पैसा दे. तर लक्षात घ्या, श्रीमंती आणि भरपूर पैसा यामधला फरक समजून घेणं हे फार गरजेचं आहे. भरपूर सारा पैसा म्हणजे श्रीमंत नाही. कशाही मार्गाने कसाही आलेला अकरा विकरा पैसा हा देखील कॅन्सर क्रिएटिंग कंटेंट आहे इन युअर लाईफ. कॅन्सर म्हणजे काय? पेशींची झालेली अनावश्यक वाढ, ज्या रेग्युलेट नाहीये, जेवढ्या आपण सांभाळू शकत नाही त्याच्याही पलीकडे झालेली वाढ शरीरातल्या पेशींची, ही जर कॅन्सर असेल तर त्याच प्रमाणात आपल्या कर्तृत्वाच्या फळाच्या पलीकडची गोष्ट मला काहीतरी हवी आहे आणि ती मी कशी ओरबाडून आणलेली आहे आणि त्यांनी माझ्या आयुष्यात आलेला जर पैसा असेल तर त्या माणसाला आपण श्रीमंत नाही म्हणत, आपण फक्त भरपूर पैसेवाले म्हणतो. आणि ते भरपूर पैसेवाल्या माणसांना सुख शांती आणि समाधान या गोष्टी मिळताना दिसतात का? पण आपल्याला आपली मुलं भरपूर पैसेवाली बनवायची आहेत का समृद्ध बनवायचे आहेत, श्रीमंत बनवायचे आहेत. आणि त्यासाठीचा जो रस्ता आहे हा आर्थिक संस्कारांमधनं जातो. आणि आर्थिक संस्कार कोणी करायचे? तर आर्थिक संस्कार करून देणाऱ्या क्लासेसला त्यांना पाठवणं हे काही सोल्युशन नाहीये. आर्थिक संस्कार हे तुम्हाला तुमच्या वर्तणुकीतनं हळूहळू तुम्हाला ते कॉपी करणार आहे. खूप मोठा जगातला सगळ्यात भारी क्वालिटीचा रेकॉर्डर तुमच्या घरी असतो, तो तुम्हाला पूर्ण ऑब्झर्व करणार आहे, ती तुम्हाला पूर्ण ऑब्झर्व करणार आहे आणि ती करत असते. त्यातनं एक एक गोष्टी तुमच्या लकबी, तुमच्या सवयी, प्रत्येक गोष्ट ही कॉपी होत असते. या कॉपी होत असण्याच्या प्रवासात आपण त्यांना चुका करण्याचं लिबर्टी देतोय का, चुका करण्याला आपण संधी देतोय का, हे देखील महत्वाचं आहे. जर आपण चुकाच करू देत नसू तर चुका लपवण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि चुका लपवण्याची प्रवृत्ती ही चुका करण्याच्या पेक्षा जास्त भयानक ठरते. पण चुका लपवण्याची प्रवृत्ती निर्माणच का होते की माझी घडलेली चूक ही कधी ऐकलीच गेली राहणार नाहीये, तर मला ती चूक सांगावशी वाटत नाही, मला लपवशी वाटते आणि मग ती लपवून प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्याच प्रकारे पुढे आयुष्यात आर्थिक निर्णय चुकले तरी सुद्धा ते चुकलेलेच आर्थिक निर्णय तसेच रेटत आयुष्यात ढकलण्याची वृत्ती निर्माण होते. आयुष्याचा जो टर्न आहे तोच बदलून जातो. पण हा टर्न बदलायचा असेल तर ठीक आहे बाबा, माझ्याकडनं ही चूक घडली. काय झालंय, काळ सतत बदलत असतो आणि त्यामुळे लक्ष्मीचं चंचलता आहे ती वेगवेगळ्या प्रकारे बदलत असते. अनेकांना वाटत असतं की रिअल इस्टेट म्हणजे पैसे टाकले की पैसे वाढणारच, हे तुमच्या एका पिढीने पाहिलेलं. पण आत्ताची पिढी जे पाहते ते त्याचं थोडंसं विपरीत आहे. कारण का खूप मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन वाढत चालली आहे. त्यामुळे जिथे जिथे खूप मोठ्या प्रमाणात बिल्डिंग होणार आहेत, अम्युनिटी फॅसिलिटी पाहून आपण ज्या वेळेला फ्लॅट घेतो आणि तो फ्लॅट काही वर्ष गेल्यानंतर देखील महागाईच्या दरापेक्षा पण वाढत नसेल तर ती माझी गुंतवणुकीचा निर्णय थोडासा फसलाय, तिकडनं मला आता बाहेर पडलं पाहिजे. पण मी जेवढे पैसे टाकलेत ना तेवढे पैसे घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. किंवा मी जर शेअर्स घेतलेत, मी कुठलाही अभ्यास न करता मला वाटलं म्हणून मी एक 4-6 कंपन्यांचे शेअर घेऊन टाकले आणि ते आता मला काही कळत नाहीये, तर किमान योग्य आर्थिक सल्लागाराकडे जाणं आणि त्या आर्थिक सल्लागारांनी सांगितलं की हे जर शेअर्स आणि हे सांभाळणं कठीण आहे, तुम्हाला एवढा वेळ मिळणार आहे का दर 3 महिन्यानंतर त्याचा क्वार्टरली येणारा रिपोर्ट वाचण्यासाठी, त्याच्यामध्ये होणारे टॅक्सेशन काय आहे, त्या सेक्टरमध्ये काय गोष्टी घडतायत, या सगळ्याचा अभ्यास करण्याची जर तुमची तयारी नसेल तर हे शेअर्स विकून टाका. नाही पण मी घेतलेले 1,20,000 आता 90,000च दिसतात, ते 1,20,000 दिसेपर्यंत मी विकणारच नाही. मग ते 1,20,000 दिसायला 3 वर्ष जातील का 30 वर्ष जातील हे सांगता येत नाही. कारण का तर अनेक स्मॉल कॅप कंपन्यांचं व्हॅल्युएशन हे इतिहास सांगतो की ज्याला उच्चतम व्हॅल्यू आलेली असते
त्याला स्मॉल कॅप कंपन्यांनी जो बघितलेला उच्चांक असतो तो पुढची 30-40 वर्ष 80 ते 90% कंपन्यांच्या नशिबात कधीच येत नाही. व ती माझी लॉस बुक करण्याची वृत्ती एकदम, मी कसा काय चुकू शकतो, मी नाही चुकलो, शेअर मार्केट चुकलं, मी नाही चुकू शकत, असं जर आपणच वर्तन करत असो तर आपली मुलं देखील आपल्यालाच फॉलो करणार आहेत. त्यामुळे चूक मान्य करणं आणि चूक स्वीकारणं ही अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मी देखील चुकू शकतो हे आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे. आणि मी चुकतो का, मी सुद्धा चुकतो, सगळेजण चुकू शकतात, ही कम्फर्टेबिलिटी आपण आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना द्यायला हवी. तर मी माझं चुकलेली ट्रॅकवरची गाडी पुन्हा योग्य ट्रॅकवरती येऊ शकते. जर मी ते मानलंच नाही तर माझी गाडी परत योग्य ट्रॅकवरती कधी येणार नसतेच. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे नीट पाहणं फार गरजेचं आहे. आता यात होतं काय, आपण बऱ्याच वेळेला मुलांसाठीच्या ज्या गुंतवणुका करण्याबाबत विचार करत असतो त्याला आपण खूप भावनिक झालेलो असतो. बरेच मला पालक भेटतात जे इतके भावनिक झालेले असतात बाळ झाल्याने की मला ह्याच्या नावाने काहीतरी गुंतवणुका करायच्या. मला लक्षात एक गोष्ट दाखवून देणं फार गरजेचं वाटतं की तुम्हाला त्याच्या नावाने इन्व्हेस्टमेंट्स करणं, त्याच्या नावाने काहीतरी ठेवणं हे फार इंटरेस्टिंग जरी वाटत असलं तरी आत्ताची रियालिटी जर नीट तपासून बघितली तर मी काय, माझ्यासारख्या कुठल्याही फायनान्शियल ॲडवायझरशी तुम्ही चर्चा करा, आजची जी 19, 20, 18 वर्ष ओलांडलेली जी मुलं आहेत तीच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले फंड्स जसे 18 वर्षाचे ते होऊन जातात त्यानंतर त्यावरचा पूर्ण अधिकार हा त्या मुलांचा आहे. आणि ते टेक्नॉलॉजिकली आणि सगळ्या डिजिटल गोष्टींबाबत किती ॲडव्हान्स आहेत हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. सो तिकडे असलेले माझ्या नावाची इन्व्हेस्टमेंट आहे, माझ्या पॅन कार्डवरती आहे, मी त्याचा तुमचा असलेला मोबाईल नंबर पालक म्हणून बदलायला मला कितीसा वेळ लागणार आहे, मेल ID बदलून घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे. आणि जरी तुमच्या मुलांनी ही केलेली, मुलांसाठी तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट असली तरी सुद्धा फायनान्शियल ॲडवायझर म्हणून ज्याच्या कोणाकडे ती असेल 18 वर्षानंतर कायदेशीररित्या त्याचा उत्तराधिकारी कोण झालेला आहे, तो झालाय. आणि तो जर काहीतरी इन्स्ट्रक्शन देतोय तर ती न स्वीकारणं हे देखील उल्लंघन ठरतं, त्यामुळे ती स्वीकारावी लागते. त्यामुळे आत्ताच आम्हाला एक अतिशय विदारक गोष्ट समोर आली ती म्हणजे त्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याला पुढे परदेशी शिकायला म्हणून ठेवण्यासाठी म्हणून एक 50-1 लाखाची तजवीज आई वडिलांनी केली होती. ज्या वेळेला त्यांनी ना लक्षात आलं की आता याला पाठवायची वेळ, त्यावेळेला ते विचारलं त्यांनी, अरे तुझ्या नावाची जी इन्व्हेस्टमेंट होती त्याचा तो पोर्टफोलिओ काय बघायला, तो बघितलं तर त्यांची झोपच उडाली, तो पोर्टफोलिओ 0 झालेला. मग त्याला विचारलं वगैरे काय झालं, तो म्हणाला नाही मला ते क्रिप्टो ट्रेडिंग करत होतं आणि क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये 25 लाख गेले, पण ते परत रिकवर करायचे होते. मला क्रिकेट मध्ये फार चांगलं कळतं, मी ते ड्रीम 11ला पैसे बाकीचे लावले आणि पुढचे जे 25 लाख होते ते ड्रीम 11 मध्ये घालवले. काय त्या पालकांची परिस्थिती झाली असेल विचार करा. सो कितीही तुम्हाला भावुक क्षण जरी असला तरी आपल्या इन्व्हेस्टमेंट्स जरी मुलांच्या भविष्यासाठी ठेवायच्या असल्या तरी त्या आपल्या नावानेच करणं, त्याच्यावरला नॉमिनी त्याला ठेवून देणं की आपल्या पश्चात त्या इन्व्हेस्टमेंट त्याच्या आहेत, पण योग्य वेळी काढून त्या देण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील इमोशनच्या भरात देऊन टाकणं, ही गोष्ट आजचीच जेनझी जी पिढी आहे ती जर असं करू शकत असेल तर आज जी 3 आणि 4 वर्षाची मुलं आहेत ना ती 18-19 वर्षांची झाल्यानंतर काय होऊ, कशी वागू शकतात याबद्दलची शाश्वती आर्थिक सल्लागार म्हणून मी तरी हे भविष्य प्रेडिक्ट करू शकत नाही. खूप चांगल्या
इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. जर तुमच्याकडे मुलगी असेल तर सुकन्या समृद्धीसारखी छान योजना आहे. NPSनी सुद्धा आता वात्सल्य म्हणून आणलेली योजना आहे. पण या योजनांमधली सगळ्यात मुख्य अडचण हीच आहे की ती इन्व्हेस्टमेंट त्या मुलाच्या नावानी होते. जर तुम्हाला वाटत असेल माझी मुलं एकदम, तुम्ही सांगितलं ना आर्थिक संस्कार, त्या आर्थिक संस्कारात मी एकदम मस्त बांधली आहेत, काय प्रॉब्लेम नाही येणार, 18 वर्षाची झाल्यावरती सुद्धा व्यवस्थित करतील, बिंदास या योजनांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. पण त्यासाठी हे आर्थिक संस्कार पण त्या प्रकारे घडवून ते काय करतायत नक्की त्याबद्दल जाणीव आपल्याला असणं, वेळोवेळी त्यांना देणं आणि मग ते अधिकार ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. कारण का आता शक्ती देत असू आणि ती शक्ती वापरण्यासाठीचा जो अधिकार आहे तो अधिकार मॅच्युअर्ड नसेल तर काय म्हणता येईल की दहशतवाद्यांच्या हातामध्ये अणुबॉम्ब मिळाल्यासारखंच आहे, नाही का? सो त्यामुळे तो अधिकार देखील एका बाजूनी मॅच्युअर करत जा आणि मग या अशा योजनांचा देखील गुंतवणुकांसाठी नक्की विचार करा. पण हे करत असताना एक गोष्ट मात्र टाळणं फार गरजेची आहे, ती म्हणजे मुलांच्या नावाने घेत असलेले इन्शुरन्स पॉलिसीज. लक्षात घ्या, तो जरी आपल्यासाठी मुलांची भविष्याची गुंतवणूक म्हणून आपण जरी बघत असलो तरी त्यामध्ये जर इन्शुरन्स कंपोनंट इन्व्हॉल्ड असेल तर तो नियमांप्रमाणे ते गुंतवणुकीचं प्रोडक्ट जातं IRDAच्या अंडर, ते CBच्या अंतर्गत राहत नाही. ते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत नसतं तर IRDAच्या अंतर्गत असतं. सेबीच्या अंडर जर असेल तर एक्सपेन्स रेशो 2-2.5% पलीकडे जात नाही. पण IRDAच्या अंतर्गत गेला, त्याच्यामध्ये एकदा इन्शुरन्स कंपोनंट इन्व्हॉल्व झाला की वेगवेगळ्या हेडर्स खाली 45% एक्सपेन्स रेशो नेता येतो. सो त्यामुळे मुलांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसीज घेणं ह्याच्यासारखी वाईट गुंतवणूक कल्पना दुसरी कुठलीही नाही. ज्याच्यासाठी अगदी छान छान गोंडस गोजीरवाणी नावं बनवून तुम्हाला अधिक इमोशनल करणाऱ्या ऍडव्हर्टाईज दाखवून त्या रिलेटेड असे छान छान ब्रोशर दाखवून एजंट मंडळी या गोष्टी विकत असतील. पण माझ्या दृष्टीने त्यांच्यासारखं मोठं आर्थिक पाप दुसरं कुठलंही नाही आजच्या काळात. पूर्वीच्या काळात ज्या वेळेला काही गोष्टींची उपलब्धताच कमी होती त्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला खूप वेगवेगळ्या गुंतवणुकांचे ॲव्हेन्यूज उपलब्ध असताना देखील आपण इन्शुरन्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स, हे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स जर मुलाच्या भविष्यासाठी करत असू तर मला सांगा, आपल्या लहान मुलाच्या नावाने काढलेला जीवन विमाचे काय उपयोग त्याचा? जीवन विमा टेक्निकली तो जीवन विमा उतरवला गेलेला असतो कायदेशीर नजरेत, जेणेकरून मोठा एक्सपेन्स रेशो काढता येईल, त्यातनं मोठंसं कमिशन घेता येईल. पण आपल्यासाठी ती गुंतवणूक, त्यांच्यासाठी तो जीवन विमा असा. मग युअर 6 is 9 to me and my 9 is 6 to you, अशा फेऱ्यामध्ये अडकलेली ती गुंतवणुकीचा ऑप्शन ठरतो. त्यामुळे अशा ऑप्शन्सना मात्र आपण बोललं नाही पाहिजे. ही गोष्ट आपल्या भावनेवरती विजय मिळवण्यासाठी अतिशय गरजेची आहे. तर आपल्याला मुलांचं भविष्य देखील चांगल्या रीत्या घडवता येईल. कारण का तर वॉरन बफेटचं एक फार सुंदर वाक्य आहे की मुलांसाठी इतके पैसे सोडा की त्यांना वाटलं पाहिजे की मी काही करू शकतो, पण इतके पण सोडू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही. लक्षात येतंय? सो त्यामुळे मुलांसाठीचं आर्थिक नियोजन करत असताना आणि त्यासाठी आपण काय भावना देतोय. आज अनेक पालकांबाबत मी असं बघतो की म्हणजे स्पेसिफिकली जे आजचे जेनझी आहेत ना, जे 24-25 वर्षाची मुलं आहेत, ती ज्याला गुंतवणुका वगैरे करायला येतात त्याला मी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारतो. त्याच्यातनं मला जाणून घ्यायचं असतं की त्यांची पैशाची पहिली कल्पना काय होती, पैसे येतात कुठून. तर मोस्ट ऑफ लोक म्हणतात काय, ही मुलं
की त्या काळामध्ये एटीएम त्यांनी लहानपणापासून बघितलेले. आई बाबा पैसे कुठून आणतात, तर ते काचेच्या एसी असलेल्या बॉक्समध्ये जातात, तिकडनं नोटा आणतात आणि एखादंच खेळणं घेऊन येतात. मी दरवेळेला मागतो त्यांच्याकडे जरा जास्त नोटा काढल्या पाहिजेत, म्हणजे मी अख्खं दुकानच घेऊन टाकीन. पण हे दरवेळेला एकच खेळणं घेऊन येतात, नोटाच कमी काढतात, असं मला लहानपणी वाटत होतं. म्हणजे पैसे येतातच कसे आयुष्यात, त्याच्यासाठी काय कर्म करावं लागतं ह्याची देखील जाणीव आपण करून देत नसू मुलांना, तर आपण जणू काही हा आयुष्यात पेपरच नाहीये असं 20-25 पर्यंत दाखवतो आणि नंतर अचानक त्याच्या पॅकेजची चर्चा सुरू करतो. हे पूर्णपणे तू शिक आम्ही आहोत, तू शिक मी आहोत. आता तू शिकलास, आता बोल. आणि तुरंत क्रियावाढ कर्म. आम्हाला संचित कर्म काय आवडत नाही. पहिलं पॅकेजच माझ्या मुलाचं 25 लाख होतं, मग मी माझ्या इतर शेजाऱ्यांना कोमो देत फिरतो, तुमच्या मुलाला काय 7-8 लाखाचं पॅकेज. हा ठीक आहे, माझ्या मुलीचं 25 लाखाचं इंजिनिअरिंग केलं, 25 लाखाचं पॅकेज. पण ज्यांना माहित पण नसतं इंजिनियर काय करतात, त्या वयातली मुलं पण म्हणतात मला इंजिनिअरिंग करायचंय. डॉक्टर व्हायचं म्हटलं तर मी समजू शकतो, काहीतरी रोग्याला तपासेल, औषधं देईल, ऑपरेशन काहीतरी इमेज असेल. इंजिनियर नक्की काय करतो, 13, 14, 15 वर्षाच्या मुलासमोर काय इमेज आहे, त्याच्यासमोर इमेज काय, मोठ्या पॅकेजची नोकरी लागते. दिला पण कर्मण्यवाधिकार असते, मा फले शुकादाचन वगैरे, हे सगळे अपना कुछ ताल्लुक नाही इससे. हे असं विसरून नाही चालणार ना. लक्षात घ्या, जर आपण फळाच्याच चिंतेमध्ये राहिलो तर कर्माचीच क्वालिटी बिघडते, आणि जर कर्माचीच क्वालिटी बिघडली तर फळ बिघडलेल्याच क्वालिटीचं आयुष्यात येतं. हेच तर सांगितलंय, कर्मण्यवाधिकार असते मा फले शुकादाचन. अनेक जण तावातावानी म्हणतात म्हणजे फळाचा काही विचारच नाही करायचा, त्यालाच तर म्हणतात संचित कर्म. तुम्ही कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तुमच्या कर्माचं योग्य फळ येण्यासाठी आज नाही तो कल आएगा वो दिन, आएगा वो पल. त्यासाठी म्हणून ती टेस्ट डेव्हलप करणं, हे संस्कारक्षम वयामध्ये करणं गरजेचं आहे. त्यासाठी गुंतवणुकांचा जर्नी दाखवणं गरजेचं आहे. SIP सारखी सुंदर व्यवस्था आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आम्ही आताच SIPचा मास्टर क्लास म्हणून देखील पुणे कार्यालयातनं प्रोग्राम घेतला होता. त्याचा फर्स्ट पार्टचा व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती कालच रिलीज झालाय, तो देखील तुम्ही बघा. ही SIP म्हणजे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करत राहणं, हे देखील संचित कर्माची टेस्ट डेव्हलप करणारी गोष्ट आहे. की मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मार्केट पडतंय, मला नकारात्मक भावना येणार आहे की मी इन्व्हेस्ट करत 80,000 इन्व्हेस्ट केले, त्याची व्हॅल्यू आता 70,000 दिसते, मी टाकतोय पैसे आणि मायनस मध्ये दिसते, हे काय चाललंय. पण मला कच्चा माल कमी किमतीत मिळत चाललाय, आणि माझा गुंतवणुकीचा उद्देश, मी जे डिफर्ड स्पेंडिंग केलंय ते उद्देश जर 12 वर्षानंतर असेल, आज ते पैसे मला लागणारच नसतील, तर आज त्या 80,000ची 70,000 झालेली व्हॅल्यू मला फक्त इथे थोडीशी वेदना देईल, त्या पलीकडे ऍक्च्युअली माझे पैसे कमी झालेत का, नाही झालेत. ही संचित कर्माची टेस्ट स्वतः आधी डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी म्हणून पैसे कमवणं हे तुम्ही तुमच्या एज्युकेशन मधनं, आतापर्यंतच्या शिक्षणातनं, केलेल्या अनुभवातनं, कामातनं तुम्ही पैसे कसे कमवायचे हे कळलेलं आहे. आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. सो इट इज ऍक्टिव्ह इन्कम, पैसे कसे कमवायचे ऍक्टिव्ह सोर्सेस मधनं, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. पण आता त्याला पॅसिव्ह सोर्सेस मधनं कसं कन्व्हर्जन करायचं आणि त्याच्यामधली जोखीम कशी घ्यायची, हे पूर्ण एक मोठं शास्त्र आहे. हे शास्त्राचा अभ्यास केलेल्या गुंतवणूक
सल्लागाराचा सल्ला घेऊन जर आपण गुंतवणुका करत असू तर इट इज डिसिप्लिन्ड वे टू लुक ॲट युअर इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्शियल लाईफ. हे करताना जर आपल्या पुढच्या पिढीने देखील आपल्याला पाहिलं तरच ते देखील अशा प्रकारे व्यवस्थित सुविद्य सल्लागाराच्या दृष्टिकोनांनी सल्ला घेऊन आपल्या गुंतवणुकांचा आणि आर्थिक प्रवास हाकतील. DIY कल्चर म्हणजे डू इट युअर सेल्फ. तर प्रत्येक गोष्ट आपणच करणं. मग आपल्याकडे 12 बलुतेदार व्यवस्थाच का होती? कुंभार शेती पण करत असता, पण कुंभारांनी जर शेती पण केली असती तर तो एक वाईट दर्जाचा शेतकरी झाला असता. धान्य उगवलं असतं पण क्वालिटी क्वांटिटी सगळंच दुय्यम दर्जाचं झालं असतं. तसंच शेतकऱ्यांनी ठरवलं असतं की माझी मळकी बिडकी मी काही कुंभाराकडनं आणणार नाही, DIY करणार, मी स्वतःच बनवणार. तर दुसऱ्या तिसऱ्या दर्जाचा कुंभार शेतकरी झाला असता आणि त्यांनी त्याची मडकी बनवली असती. असं का आपलं आयुष्य फायनान्शियल लाईफ जगावं? जर आपण आजारी पडत असू तर आपण DIY करायला जातो का? माझ्या वडिलांना आता हार्ट अटॅक आलाय, मी DIY करणार, डॉक्टरची काही गरज नाही. मी काही 4 व्हिडिओ बघितलेत युट्यूबवरती, हार्ट अटॅक आल्यावरती कसं वागतात, त्या प्रकारे मी आज माझ्या वडिलांना वाचवणार. असं करायला जातो का आपण? नाही करायला जात ना. आपण तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतो. बरे तो तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर असेल, तो तज्ञ कार्डिओलॉजिस्ट असेल, पण आपण तज्ञ त्यातल्या व्यक्तीच्या सल्ल्याने ही गोष्ट करतो. मग आज अख्खे रोजचे 8-9 तास दिवसातले आपण घालवून आपले बौद्धिक श्रम, शारीरिक श्रम, वेळ हे सगळ्याची आहुती देऊन जे पैसे कमवतो त्या पैशाला कसं गुंतवावं ह्याच्यासाठी 4-2 व्हिडिओ बघून मी निर्णय घेत असेल तर हा देखील त्या आपल्या कमावलेल्या पैशावरचा अन्यायच आहे. त्याचं नियोजन कसं करावं ह्याचं देखील एक शास्त्र आहे. ते शास्त्र शिकलेली जी सुविद्य मंडळी आहेत त्यांचा जर आपण सल्ला घेतला आणि या गुंतवणुकांच्या जर्नीकडे जर आपण पाहिलं तर आपण याबद्दल अधिक सक्षम होऊ. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण हे सारथ्य करत होते महाभारतामध्ये. अर्जुन काय कमी क्वालिटीचा म्हणजे दुय्यम दर्जाचा योद्धा होता का? युद्ध करणं त्याला एकट्याला जमणार नव्हतं. मध्ये जरा एकदम चांगल्या क्वालिटीचा बाण मोठा श्रीकृष्ण मारणार होता म्हणून त्यांनी सारथ्य करायला घेतलेलं. अर्जुन त्या काळातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, सर्वश्रेष्ठ योद्धा होता. त्या सर्वश्रेष्ठ योद्ध्यांनी देखील सोबत का सारथ्य घेतलं श्रीकृष्णाचं? युद्ध करण्यासाठी त्याची गरज नव्हती, निर्णय घेण्यासाठी गरज होती. पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला सांगण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज नाहीये. पैसे जे कमवलेले आहेत त्याची गुंतवणुकीचा निर्णय कसा घ्यायचा आणि माझ्या आर्थिक आयुष्यात जे उलथापालथी घडतायत आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पण उलथापालथी घडतायत. ट्रम्प काका टेरिफ बदलायचं म्हणतायत, तसे ट्रम्प काकांच्या जागेवरती अजून 10 वर्षानंतर अजून वेगळे अमेरिकन काका येतील किंवा अमेरिकेची जागा समजा चीननी, भारतानी कोणी घेतलेली असतील, त्यांनी अजून काय पुढे निर्णय घेतले, त्याच्यातनं वर्ल्ड ऑर्डर ही सतत बदलत राहणार आहे. तसंच मी आर्थिक आयुष्यामध्ये मी म्हणतोय आता असं जगीन, पण पुढे जाऊन 2 वर्षात माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे मला या क्षणाला काय माहिती. माझ्या देखील आयुष्यात बरेच उलथापालथी घडणार आहेत. त्यावेळेला माझे आर्थिक निर्णय काय घेतले पाहिजेत, मी माझ्या आर्थिक योग्यतेप्रमाणे किती किमतीची गाडी घेतली पाहिजे, मी किती किमतीचं घर घेतलं पाहिजे. ते अगदी जी तरुण मुलं आहेत त्यांनी मोबाईल फोन देखील कुठला कधी घेतला पाहिजे या सगळ्या बाबत पण आर्थिक सल्ला विचारला गेला आर्थिक सल्लागाराला तर सांगितलं जाईल. पण तुम्ही फक्त विचारता रिटर्न किती मिळेल सांगा,
तर जर 2-2.5 किलोमीटरवरचा प्रवासामध्ये किती स्पीड ठरवता येईल हे देखील आपल्याला सांगता येत नसेल, तर 10 वर्षामध्ये स्पीड किती इन्व्हेस्टमेंटचा येईल हे सांगणारा एक मूर्ख, ऐकणारा अजून मूर्ख, की ज्या पुढच्या 10 वर्षाच्या काळात काय घडणार आहे हे आपल्याला काहीच माहित नाही. फक्त आपल्याला काय घडणार आहे हे जाणून घेण्यापेक्षा, ते भविष्य प्रेडिक्ट करायला जाण्यापेक्षा मला जायचंय कुठे हे ठरवणं गरजेचं आहे ना. उदाहरणार्थ, जर गुंतवणूक हा प्रवास असेल, तर मला आज इकडनं स्वारगेट स्टेशन पर्यंत जायचं असेल, तर स्वारगेट इकडनं 2.5 किलोमीटरवर आहे. रिक्षा कॅन बी अ गुड व्हेकल फॉर मी. पण मला माझ्या मुंबई ऑफिसला लोखंडवाल्याला जायचंय, रिक्षात बसून चालेल? नाही चालणार. मला दिल्लीला जायचंय, गाडीत जाऊन पण चालेल? फ्लाईट किंवा ट्रेन चा विचार करायला लागेल. सो जायचं कुठे आहे आणि जायचं कधी आहे यावरती आपण ठरवतो जायचं कशानी, हो की नाही? तीच गोष्ट गुंतवणुकीच्या जगात देखील ऍप्लिकेबल आहे. अनेक जण आम्हाला आमच्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेजवरती कमेंटमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ टाकतात आणि नंतर सर रिव्ह्यू करून सांगा. म्हटलं अरे मी रिक्षाने प्रवास करतो, योग्य आहे की नाही सांगा. अरे पण तू जातोय प्रवास करायला कुठे आणि पोचायचं कधी आहे? येस भाई. नाही, मी विमानाने जातोय. अरे पण मुंबई टू पुणे विमानाने जात असशील तर 2 तास आधी थांबा, नंतर अर्धा तासाचा प्रवास करा आणि परत बाहेर या. म्हणजे गेले ना 3-3.25 तास. तसंच जर गाडीत सरळ बसला असतास तरी सुद्धा 3 तासात एक्सप्रेस हायवेने येशील. जायचं कधी आहे आणि जायचं कशासाठी आहे ह्यावरती व्हेकल ठरते. माझी व्हेकल बरोबर आहे की नाही नुसतं सांगा, याला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं नाही म्हणत. तुमच्यासाठी हा पोर्टफोलिओ योग्य असेल, पण तुमच्या मित्रासाठीच, जो तुमच्याच वयाचा आहे, तुमच्याच शाळेत शिकलाय, तुमच्याच कॉलेजमध्ये, तुमच्याच कंपनीत कामाला आहे, सेम पदावर आहे, तरी सुद्धा त्याच्यासाठीच तो पोर्टफोलिओ योग्य ठरेलच असं नाही. कारण का त्याची बायको कमवते की नाही, त्याला मुलं किती आहेत, त्याचे आई वडील त्यांनी त्याला काय ऍसेट सोडल्यात की नाही सोडल्यात, यावरती त्याची रिस्क कॅपिटाईट आणि तुमची रिस्क कॅपिटाईट बदलते. या सगळ्या गोष्टी जीवे जीवस्य जीवनम ही अख्खी इकोसिस्टीम नीट समजून घेऊन प्रवास कुठे करायचा आहे, कधी करायचा आहे हे समजून घेऊन गुंतवणूक सल्लागार त्याबद्दलचं नियोजन करून देत असतो. आणि जर मुलांसाठीच्या पण इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर मुलांच्या शिक्षणासाठीच्या तरतुदी, मुलाच्या लग्नासाठीच्या तरतुदी आणि मुलाला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आर्थिक हातभार काही द्यायचा आहे, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी कॅपिटल द्यायचं आहे, अशा काही गोष्टींसाठी जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर त्या प्रकारे त्याचे वेगवेगळे बास्केट्स आखून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे लोक अख्खा आपल्या पोर्टफोलिओला म्हणतात की हा माझा पोर्टफोलिओ, पण आर्थिक नियोजनकाराकडे तुम्ही गेल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट घडते की पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ. म्हणजे हा माझ्या रिटायरमेंटचा फंड आहे, हा माझ्या मुलांच्या शिक्षणाचा फंड आहे. मुलं म्हणतात मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय पप्पा, मला पण ते 1 वर्ष सुनीता विल्यम सारखं राहून यायचंय. पण ते एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होण्यासाठी लागणारे ऍप्टिट्यूड आहेत, आहे नाही आहे नाही, त्याचं स्वप्न आहे मी पूर्ण करेन, मी लोन काढीन, मी कर्जाचा हप्ता भरेन. हो, त्याला एज्युकेशन लोन मिळू शकतं. तुमच्या रिटायरमेंटला या लोन कोण देणार? त्यामुळे तुमच्या रिटायरमेंटचे फंड्स वेगळे ठेवणं, त्याच्या शिक्षणासाठीचे फंड्स वेगळे ठेवणं, लग्नासाठीचे फंड्स वेगळे ठेवणं, या दरम्यानच्या काळात कुठली इमर्जन्सी आली तर त्या इमर्जन्सीला तोंड देण्यासाठीचे फंड्स हे वेगळे ठेवणं, या प्रत्येकाचा गुंतवणुकीचा वेगवेगळा पोर्टफोलिओ होईल ना. अशा प्रकारे या सगळ्या जर्नीकडे पाहणं हे येत्या काळात अतिशय महत्वाचं आहे. आता अनेक जण म्हणतात पण 15-20 वर्षापूर्वी याची सगळ्याची काही गरज नव्हती फार आम्हाला.
अहो 15-20 वर्षापूर्वी तेवढे पैसे पण नव्हते तुमच्याकडे. आजचा काळ असा आहे की ज्या गोष्टी आपल्याला लहानपणी या श्रीमंत मंडळींकडे, घरंदाज मंडळींकडेच असतात, अशा ज्या काही गोष्टी होत्या ते कॉमनली सगळ्यांकडे दिसायला लागल्या. आठवा लहानपणी कलर टीव्ही किती जणांच्या घरी होता, घरी फोन किती जणांच्या घरी होता, घरी वॉशिंग मशीन किती जणांच्या घरी होतं, आणि आज ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरात आहे. किमान शहरांमध्ये राहणाऱ्या ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला ह्या गोष्टी सहज आणि कॉमनली दिसायला लागल्या, ज्या एकेकाळी फक्त रेअरली काही समृद्ध घरांमध्येच दिसत होत्या. त्यामुळे येता जो काळ आहे हा काळ इकॉनॉमिकली खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय. इथे पैशाचं प्रमाण अर्थव्यवस्थेत बदलतंय, पण या प्रमाण बदलत्या काळात आपल्याला लागणारे पैसे जे आहेत त्याचं देखील प्रमाण बदलतंय, कारण का आता लाईफस्टाईल बदलते, पूर्ण आयुष्यच बदलतंय. 10 वर्षापूर्वी विचार केलेला AI वरनं काहीतरी करता येईल आणि काहीतरी मी काय कुठला तो जिबली का जिबलीचा फोटो करून डीपी वरती ठेवीन, असं 10 वर्षापूर्वी ज्याला व्हॉट्सअप वापरायला घेतलं असेल नवीन त्याला वाटलेलं. पण हे जर घडू शकत असेल तर आज तुमचा 10 वर्षाचा मुलगा 20 वर्षाचा असताना काय करेल, कुठल्या करिअर मध्ये असेल, काय जगामध्ये घडलेल्या असतील गोष्टी, या सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील. पण मित्रांनो, एक गोष्ट ठामपणे कॉन्स्टंट राहू शकते, ती म्हणजे आर्थिक संस्कार. ते आर्थिक संस्कार करणं हे आपल्या हातात आहे, आणि ते आपले हात घडवणं हे देखील आपल्या हातात आहे. आणि ते जर हात उत्तमरित्या तुमचे घडले जावे आणि तुमचं आर्थिक आयुष्य सुंदर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर योग्य आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणुका करा.